नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे मजेत ना? जवळजवळ शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला 8 ते 10 दिवस झाले कसं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मी सोशल मीडियावर रोज पाहतो का आपल्याला म्हणजे जे आता सोशल मीडियावर सांगत राहता का तुम्ही अशा प्रकारचे औषध मारा, तशा प्रकारचे औषध मारा. माझ्या मित्रांनी कमीत कमी सांगतो, मला कमेंट बी आल्या म्हणे किरण भाऊ आम्ही औषध मारले पण आम्हाला काही कुठलं औषध रिझल्ट झाला नाही म्हणे, आम्हाला एखादं औषध तरी सांगा म्हणे तुम्ही व्यवस्थित. तर त्यांच्या आग्रहानुसार तर मी आता हा व्हिडिओ घेतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता कमीत कमी आम्हाला 8 ते 10 दिवसापासून लगातार पाऊस आहे. आपलं आता उन्हाळ्याचं रोप आहे आणि उन्हाळ्याचं रोप पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता याची पांढऱ्या मुळ्याची संख्या पहा कशी आहे आणि हे रोपाचा तुम्ही शेंडा पहा, खालपासून तो वर एकदम सरळचा सरळ, तो वाळलेला नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणजे मी जे बुरशीनाशक वापरलं ना ते एकदम हेवी आणि एकदम कडक, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आता ते सांगणार आहे मी कुठलं बुरशीनाशक वापरलं आणि त्याचा रिझल्ट इतका भारी होता ना. कारण की कसं आहे, प्रत्येक शेतकरी म्हणे आम्ही पाऊस सुरू झाल्यापासून आमच्या 2-2 फवारण्या झाल्या म्हणे, पण आम्हाला त्या बुरशीनाशक जे दुकानदारांनी दिलं असेल किंवा इतर कोणी सांगितलं असेल त्याचा अजिबात रिझल्ट भेटला नाही म्हणे. त्याच्यामुळे आम्हाला एकदम असा रिझल्ट आणि आमचं कांदा उन्हाळ्याचं रूप कसं वाचवता येईल त्यासाठी आम्हाला तुम्ही एक चांगलं गुणकारी आणि असं जे तुम्ही वापरत असाल ते बुरशीनाशक सांगा म्हणे. तर मी माझ्या मित्रांना आज आवर्जून सांगतो का मी धानुका कंपनीचं झेनेट प्लस नावाचं जे बुरशीनाशक आहे ते वापरलं होतं यासाठी. तर तुम्ही पाहू शकता इतका भारी रिझल्ट आला त्याचा. आणि धानुकाचं जे झेनेट प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 2 घटक पाहायला भेटतात. 2 घटक असे ते बुरशीनाशक बी आहे आणि जीवाणूनाशक बी. आणि त्याच्यामुळे ना आपल्या पाठीवर तुम्हाला सांगतो कुठलीच बुरशीचं ते वाढ होऊन देत नाही आणि पीक बी एकदम निरोगी आणि एकदम सशक्त ठेवतं. त्याच्यामुळे ना झेनेट प्लस तुम्ही धानुका कंपनीचं जर वापरलं ना खरं तुम्हाला रिझल्ट एकदम ओके मध्ये आणि एकदम भारी भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आता माझ्या रोपाचा कसा रिझल्ट आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही जर वापरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जर रोप 30 दिवसाच्या वर जर असलं तर तुम्ही ना अजिबात त्याला कुठल्याच प्रकारचं टॉनिक मारायचं नाही, फक्त बुरशीनाशक मारा. त्याला टॉनिक मारू नका. टॉनिक जर मारलं त्याची वाढ फक्त त्याची पातीची वाढ होणार आहे, त्याच्या जी खाल्ली गाठ आहे त्याची वाढ होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही ना कुठलंच आता टॉनिक घ्यायचं नाही. फक्त त्याचं आपल्याला काय करायचंय, त्याला बुरशीपासून वाचवायचे, त्यासाठी आपलं फक्त बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक दोन्ही घटक असलेलं एक धानुका कंपनीचं झेनेट प्लस वापरलं ते व्यवस्थित रिझल्ट भेटल. आता मी तुम्हाला नेमकं तुम्ही वापरल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा का औषध कसं आहे. मला तर रिझल्ट खूप छान आला. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.